शेतकरी बंधूंनो, हा आहे मल्चिंगवरील प्लॉट आणि आपण इथं बघू शकता की आज या प्लॉटची इथं आपण काढणी सुरुवात केलेली आहे। तर ही काढणी करत असताना आपण इथे बघा एक रॅन्डम ठिकाणी मध्यभागी हा 10 फुटाचा जो काही बेड आहे मल्चिंगवरचा तो सिलेक्ट केलेला आहे। तुम्ही इथं बघू शकतात की याच्या आपण वरनं पात कापून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला इथं कांद्यांची संख्या सुद्धा इथं कळणार आहे। शेतकरी मित्रांनो, या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीच्या लागवडीमध्ये आपल्याला काही काळजी घेणे गरजेचं असते। म्हणजे 10 फुटात जर 5-7 कांदे गेले तर बाकीचे आपण विचार करू शकतो पर एकर किती आपल्याला नुकसान होऊ शकतं किंवा उत्पादनात घट येऊ शकते। तर शेतकरी मित्रांनो, ही अशी आज परिस्थिती आहे। आपण इथं तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहोत की हा कांदा कसा तयार झालेला आहे। इथं आपण समजा हा मल्चिंग पेपर सरळ काढत चालणार आहोत। तर सरळ आपण इथं बघू शकता की हा अशा पद्धतीचा कांदा इथं तयार झालेला आहे। तर ही जी आहे ही साईज आहे मित्रांनो, आपण बघू शकता की सगळीकडे जवळपास सारखी साईज आपल्याला इथे तयार झालेली आहे। आणि आज बघून खरोखर एवढा आनंद होतोय की अशा पद्धतीचं कांदा पीक मल्चिंगवर किंवा योग्य नियोजनाने तयार होऊ शकतं। आता जास्त तुमचा वेळ न घेता मी शेतकऱ्यालाच विचारतो की दादा सांगा, याचं लागवड कधी झाली आणि आज या प्लॉटचं वय काय? ही लागवड 25 डिसेंबर 2025 रोजी झाली। आज आहे 14 एप्रिल, म्हणजे साधारण 3 महिने आणि 19 दिवसाचा हा प्लॉट आहे। 3 महिने आणि 19 दिवस। बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांच्या शंका होतात की हा खरोखर एवढ्या वेळामध्ये प्लॉट तयार होतो का आणि असा प्लॉट तयार होतो का, हे आता आपल्या समोर आहे। कुठंही म्हणजे रॅन्डम ठिकाणी आपण हा प्लॉट सिलेक्ट केला आहे आणि त्या ठिकाणी आपण हे मल्चिंग त्यातलं काढून घेतलेलं आहे। तुम्ही इथं बघू शकता अत्यंत चांगल्या पद्धतीने, म्हणजे जर उदाहरणच द्यायचं ठरलं तर कोणताही कांदा काढला, हा कांदा घ्या, हा कांदा घ्या, तर ही साधारण तुम्हाला सांगतो साईज मित्रांनो, ही 65, 70, 80, 85 mm पर्यंतची ही साईज तयार झालेली आहे। आणि तुम्ही इथं बघा, हे बघा, म्हणजे एक सारखा माल ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आपल्याला ह्या नवनवीन पद्धतींमधून चांगल्या क्वालिटीचा माल तर मिळवायचाच आहे, पण आपल्याला एकरी उत्पादन सुद्धा वाढवायचं आहे। आपण सरासरी घेतली तर जवळपास 70 mm चा हा कांदा आहे आणि ह्या याच्यातून आपल्याला अत्यंत चांगली गुणवत्ता पण दिसते, त्याचं वजन पण भेटणार आहे आणि यामार्फत आपल्याला एकरी उत्पादनात सुद्धा भरघोस वाढ मिळणार आहे। कारण मित्रांनो, आम्ही काम जमिनीतून करतोय। जमिनीतून काम केलं की आपल्याला अशी गुणवत्ता दिसते, असं उत्पादन दिसतं। त्याच्यामुळे आम्हाला नक्की संपर्कात राहा।